बघा, हे फोटो बघितल्यानंतर माणसाच्या हृदयाला पीळ पडून कासावीस जीव होतोय की अरे कशा पद्धतीनं. पण या गोष्टीची आयडिया मला पहिल्या क्षणापासून होती. जसं मर्डर झाला म्हणलं त्याच्यानंतर 2 ग्लास पाणी पिलं होतं मी, की मला माहित होतं की कशा पद्धतीनं आमच्या संतोष अण्णांना ह्यांनी मारला असेल. कारण यांची प्रवृत्ती हे माणसं सगळे मला माहित होते की ह्या कशा पद्धतीनं. म्हणून मी मानवाधिकाराकडे सुद्धा, राष्ट्रीय मानवाधिकाराकडे सुद्धा कंप्लेंट केलेली. कारण या मानवाधिकाराचा, राष्ट्रीय मानवाधिकाराचा विषय आहे. त्याच्या सुद्धा तक्रार का केली होती की मला माहित होतं की असे प्रकार ह्यांनी करू शकतात आणि अशा पद्धतीने ह्यांनी किती वाईट यांची नीच वृत्ती आहे यांची की याच्यात काय काय फोटोज आहेत, कसे कसे फोटोज आहेत बघा. याच्यामध्ये जीव म्हणजे असं पार काय बोलू शब्दच नाहीये मला. यांना या हरामखोरांनी एवढ्या वाईट पद्धतीने मारलंय. माझ्यासारख्याला प्रतिक्रिया देताना सुद्धा माझा सुद्धा राग अनावर होतोय की काय सहन होत नाही यार, असं का करू शकतात. आणि आमच्या बीड जिल्ह्यामध्ये ह्या प्रवृत्तीच्या लोकांना पोचतंय कोण, यांच्याबरोबर संबंध आहेत कुणाचे. तर हे सगळं एवढं सगळं असताना सुद्धा यांना सजा व्हायला आता कायदा कानून याच्याप्रमाणे ज्या ज्या विषय आहेत त्यावेळेला काही दिवस जातील, काही वेळ घेतला जाईल, पण त्यांना सुद्धा फाशी झाली पाहिजे आणि फाशी तर होणार. पण फाशी होताना सुद्धा यांनी जशा पद्धतीने मारलंय तसंच यांना पार तरसून मारलं पाहिजे. अशा पद्धतीची शिक्षा कोर्टाने द्यावी अशी कोर्टाला सुद्धा विनंती करणार आहे. किती वाईट आहे, गँगवार आहे ती. एवढेच नाही, याच्या पाठीमागे जे राहिलेत ना आणखी ते सुद्धा मी काल 4 दिवस झालं सांगतोय की यांनी सर्वांनी कट रचला. 29 तारखेला जे फुटेज मध्ये दिसते, जी पाटील नावाचा PSI आहे, जो महाजन, यांना सगळ्याला कळत नाही. यांनी काही दिवस सगळ्या घटना ज्या आहेत ते मीडिया समोर सांगितल्या नाही, बोलले नाही. आज सुद्धा कुटुंबाने मागणी केलेली की CCTV फुटेज बंद आहे, CCTV जेल मधलं. एवढं जोर वाईट होत असेल तर यांना काही वाटत नाही. ज्या लोकांनी, पोलिसांनी यांना मदत केली, यांच्यावर जर अशी वेळ आली तर काय वाटेल हो. एखादा